तर आपण आज चवळीची उसळ बनवणार आहोत। तर त्यासाठी चवळी अगोदर छानशी भाजून घेऊयात। त्यानंतर चवळीला आपण 80% शिजवून घेऊयात, जेणेकरून फोडणीत कमी शिजवता येईल आपल्याला। त्यानंतर एका कढईमध्ये तेलाची फोडणी करून कांदा छानसा टाकून परतून घेऊयात। कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घेऊयात, जेणेकरून कांद्यातला सर्व कच्चेपणा निघून जाईल। त्यानंतर त्यामध्ये हळद व लाल तिखट टाकून चांगलं परतून घेऊयात। तेल सुटेपर्यंत भाजूयात, जेणेकरून चांगला वास येईल। नंतर त्यामध्ये शिजवलेली उसळ टाकूयात व तयार झाली आपली शिजवलेल्या चवळीची उसळ।